आपण पॉझिटिव्ह राहायचं. माझ्याकडून एक वचन होतंय ना, हा ठीक आहे, चला काय हरकत नाही, मी एवढं स्मरण रोज करील आणि माझं तेवढंच करेल. या जन्मात नाही होणार उद्धार, पुढच्या जन्मात थोडाफार करून घेऊ, है की नाही? कारण आता या जन्मात तर उद्धार होण्याची काही चान्सेस दिसतो का कोणाला? काही कोणाला वाटतं माझा उद्धार या जन्मात होणार आहे? बरं सांगा. होणार नाहीच आहे हो. परंतु मी प्रयत्नशील जर राहिलो तर पुढच्या जन्मामध्ये जे मला पहिलीला ऍडमिशन घ्यावं लागेल ना, ते मला तिसरी मध्ये घेता येईल. काय होणार आहे लक्षात आलं का तुमच्या? पुन्हा पहिलीला ऍडमिशन घ्यायचंय का पाचवीत घ्यायचंय? आपल्याला पाचवीला घ्यायचं आहे की नाही? म्हणजेच काय, आपल्याला एक पाऊल पुढे जायचंय बंधूंनो. आणि एक पाऊल पुढे जाण्यासाठी हे जे काही परमेश्वराचे वचन आहेत, यापैकी आपण आपल्या पात्रतेचे वचन ज्ञानपूर्वक अभ्यास करून निवडून घ्यायचे. खूप लई धापळत्याच्या पाठीमागे लागायचं नाही. मी तुम्हाला उलट सांगतो. तुम्हाला सगळे म्हणत असतील की जास्तीत जास्त वचनाचा आचार करा. मी तुम्हाला म्हणतो जास्ती वचनाच्या मागच लागू नका. तुम्ही 2च वचनाचा आचार करा, पण ते दसी तुम्ही धरून ठेवा.